एकनाथ शिंदे बोलतायत, आपण थेट जाऊया। निर्णय या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। खरं म्हणजे आम्ही मॅच खेळायला उतरतो ते जिंकायसाठी आणि ही मॅच खेळली असती तर नक्कीच जिंकलो असतो, परंतु आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती आणि एकंदरीत त्यांचं जे काही ज्येष्ठत्व जे आहे त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे याचा सर्वांनीच विचार केला आणि सर्वांची भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, लोकमान्य टिळकांचे बंधू डॉक्टर रोहित टिळक यांच्या बाबतीत देखील आम्ही विचार केला होता आणि त्यांचं देखील चांगलं काम आहे। अनेक संस्था त्यांच्या लोकमान्य टिळकांच्या नावाच्या आहेत, युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठ्या संस्था, अनेक संस्थांवर ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील सामाजिक काम लक्षात घेऊन आम्ही त्यांच्याबद्दल देखील नक्कीच शिवसेनेने विचार केला होता। परंतु पवारसाहेबांची उमेदवारी त्यांनी जाहीर झाल्यानंतर आम्ही तो विचार बदलला आणि ही निवडणूक बिनविरोध केली। डॉक्टर रोहित टिळक नक्कीच यापुढे देखील सोबत काम करतील आणि शिवसेनेसोबत लोकांची जी सेवा आहे ती करतील। सर, तुमची तारेवरची कसरत झाली का? अनेक दिग्गज होते जे या स्पर्धेमध्ये होते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी, मात्र ज्योतिराव नाव निश्चित झालेलं आहे। तुम्हाला या तारेवरची कसरत करावी लागली? नाही, बघा, एक लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश गेलेला आहे, मेसेज गेलेला आहे की चांगलं काम केलं, आपण पक्षासाठी काम केलं, पक्षाच्या ध्येय धोरणांसाठी काम केलं आणि समाजासाठी काम केलं, प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर नक्कीच पक्ष विचार करत असतो। पक्ष हा चांगल्या काम करण्याची नोंद घेत असतो आणि मी देखील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता चांगला जो काम करेल त्याला नक्कीच अशा प्रकारच्या संध्या मिळतील। तर ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न होते, सर्वांच्या भावना विचारात घेऊनच ही निवडणूक बिनविरोध केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। त्याचबरोबर पक्षासाठी जो काम करत राहतो, जो मेहनत घेतो आणि जो पक्षाबद्दल निष्ठा दाखवत असतो त्याला योग्य वेळी योग्य संधी मिळते, अशा शब्दात ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारी संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। राज्यसभेसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून अर्थात शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। ज्योती वाघमारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। महायुतीचे 6 तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवार या निवडणुकीमध्ये आता विजयी होतोय। ही निवडणूक अखेर बिनविरोध होतीये। आणि बातमीपत्रात अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या पाहायच्यात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।